अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. गुरुपौर्णिमे विशेष प्रत्येक जण आपापल्या घरात काही ना काही सेवा करत आहे. आता ज्यांना 21 दिवसाची स्वामी चरित्र सारामृताची सेवा करणं शक्य होत नाही, ते 11 दिवसाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता 11 दिवसाची सेवा म्हणजे 19 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत हा संपूर्ण 11 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. आता याच्या आधी सुरुवात केली तर चालेल का? तर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आधीही सुरुवात करू शकता. पण शक्य असेल तर तुम्ही लवकरात लवकर सेवेला सुरुवात करा. आता ही 11 दिवसाची काय सेवा आहे ना, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही 11 स्वामीचरित्र सारामृत आवर्जून पठण करू शकता. अगदी तुम्ही आता काय होतं ना, एक तर मासिक धर्म, कधीतरी अचानक काहीतरी अडचण येते, मग त्याच्यामुळे त्या दिवस आपली सेवा स्किप होऊन जाते. मला एक सांगायचं आहे की एक अट्टहास करावा, सेवेसाठी पण एक तळमळ असावी की मला करायचं आहे. माझ्यात किती पण अडचणी असेल, माझ्यात कितीही दुःख आल्या आहे समोर, तरी पण सेवेसाठी एक तळमळ खूप महत्वाची आहे. आणि तीच तळमळ ना तुम्हाला सेवा करायला भाग पाडते. आज झालंच नाही, खूप इच्छा आहे ताई पण होतच नाही, करतच नाही, असे असंख्य कमेंट्स येतात. त्याच्यावर हे उत्तर आहे की आतून आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपल्याला भूक लागते ना, आपल्याला समजत नाही, जी असेल ते खातो. नाहीतर कधी कधी आपण थोडंसं हे करतो की ही भाजी नको, ती भाजी नको, पण जेव्हा भूक लागते तेव्हा काहीही समजत नाही. हे त्याच पद्धतीने आहे की सेवेची पण भूक लागली पाहिजे. की मी किती दुःखात आहे, किती संकटात आहे ना, तर वाचल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. माझी ती भूक आहे सेवेची, ती थांबणार नाही. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, तर तुम्ही अगदी आजपासून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा, म्हणजे एक दिवस स्किप झाला, 2 दिवस कंटिन्यू सेवा झाली, परत एक दिवस स्किप झाला, हरकत नाही. पण मला आहे ना गुरुपौर्णिमेपर्यंत महाराज तुमची सेवा करायची आहे. मग कशी करू शकतो? तर स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही पठण करू शकता. 11 दिवस लगातार रोज 11 वेळा तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही प्राशन करू शकता. त्याच्याच बरोबर जर तुमची इच्छा असेल तर खूप सुंदर म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुम्ही अखंड 11 दिवस वाचू शकता. आता हे करण्यासाठी तुम्ही संकल्प करावा. संकल्प करत असताना आपल्या गोत्राचं नाव, आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. कुठल्या कार्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात हे सांगायचं आहे. आणि हे करून झाल्यावर महाराजांना विनंती करायची, नारळकडे साखर ठेवायचं की महाराज माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पडून द्या, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर सेवेला लागू शकता. फक्त सेवेला अखंड नाही की माझ्या ह्या कार्यासाठी मी स्वामी चरित्र सारामृताची अखंड पारायण करेल. अखंड हा शब्दच वापरायचा नाही. मग काय वापरायचं? मी ह्या कार्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे यथाकालीन पारायण करेल. यथाकालीन म्हणजे कसं, मासिक धर्म आला, काही दुःख सुख आहे, अचानक आज सेवाच झाली नाही, खूप गडबड होती, घरातले कामं होते, मग अशा वेळेस तुम्ही असा संकल्प करू शकता. आता जसं तुम्हाला सांगितलं संक्षिप्त श्री गुरुचरित्र, स्वामी चरित्र सारामृत, त्याच्याच बरोबर तुम्ही तारक मंत्राचं किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करू शकता. पण तुम्ही हे 11 दिवस ना गुरुचरित्रातले 2 अध्याय कुठले, तर तुम्हाला माहिती आहे की गुरुचरित्राचा 14वा अध्याय, जे आयुष्यात संकट येऊ नये, आयुष्यात कुठलंही दुःख, संकट, त्रास, वेदना, आपत्कालीन संकट कधी येऊ नये, कारण कुठलंही संकट कधी सांगून येत नाही, त्याच्यासाठी तो अध्याय आहे 14वा. खूप महत्वाचा अध्याय आहे तो. आणि त्याच्याच बरोबर अध्याय 18वा, जो आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी तो अध्याय आपण पठन करू शकतो. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी आता बघा, एक तर अमावस्या संपली आहे म्हणून तुम्ही आता बिंदास पारायण करू शकता, कधी पण पारायण करू शकता. म्हणतो ना की मनात भाव असेल तर कधीही पारायणाला बसावं. आपण ठरवतो ना त्या गोष्टी तर होतच नाही. मी आज जर ठरवलं ना की मला हे वाचायचं आहे, तर माझ्याकडनं त्या दिवशी तर ते वाचूनच होणार नाही. म्हणून वाटलं लगेच बसलं म्हणजे ठरवते, करते, होते, होईल, करू, आज दिवसभर आहे, नाही, मला वाटलंय आता मी आत्ताच्या आत्ता बसणार आणि मी ती सेवा करणार. जे माझ्या बाबतीत तरी होतं की आज मी ठरवलं की आज मला हे करायचंय आणि ते झालं, असं कधीच होत नाही. त्याच्यात इतके विघ्न आडवे येतात. मग अशा वेळेस वाटलं लगेच बसलं, सेवा पूर्ण. असं तुम्ही पण करा. जर तुमच्या पण आयुष्यात असं काही दुःख असेल किंवा मनातल्या कितीही ठरवलं ना तरी पण आपल्याकडनं सेवा घडत नसेल, तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. आता हे गुरुचरित्राचे 2 अध्याय पठण करत असताना किंबहुना सगळी सेवा, कुठली सेवा करत असताना मांसाहार वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन, तुमची इच्छा, तुम्ही केलं तर उत्तम, नाही केलं तरी तुमची इच्छा.
पण संकल्पयुक्त आहे तर 11 दिवस आपल्या आयुष्यात खूप अडचणी आहे, संकट आहे, मला एखादी गोष्ट पाहिजे आहे, मी प्रामाणिकपणे कष्ट करत आहे आणि त्या कष्टाला महाराजांची साथ, परमेश्वराची साथ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ह्या सेवेचा अट्टहास आहे. म्हणतो ना की छंद असावा, असा कुठला तरी छंद असावा, तर तो हा छंद असावा की मला सेवा करायची आहे. नामस्मरणाचा छंद असावा, तो खूप आयुष्यात चांगलं करून जातो आपलं. आता घरातल्यांना मांसाहार करून देऊ का? ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होणार आहे, 7 दिवसाचं पारायण, घरात मांसाहार होणार नाही, घरात अंडी होणार नाही. ताई आमच्या घरातले ऐकत नाही, मग तुम्ही पारायणच करू नका. गुरुचरित्राचं तरी पारायण करू नका. आता स्वामीचरित्र सारामृत घरातल्यांना करून दिलं तर चालतं का? तर चालतं, पण गुरुचरित्र नाही. करायचं ना आता व्यवस्थित करायचं. म्हणजे मग घरच्यांना तशी ताकीद द्या आणि नाही शक्य झालं ना या गुरुपौर्णिमेला, तर अर्थात लवकरच श्रावण सुरू होणार आहे. कदाचित आज महिन्याला श्रावण सुरू झाला असेल, तर तेव्हा तुम्ही करू शकता. कारण कसं आहे ना, नियम अटी महत्त्वाचे आहे. आपलं एवढी तळमळ करतो आणि आपल्याकडनं काही चुकीचं घडू नये आणि अर्थात परमेश्वर कधी शिक्षा नाही देत, पण मांसाहार तरी पाळलाच पाहिजे. मांसाहाराचीच म्हणजे मांसाहार केलाच नाही पाहिजे जेव्हा जर तुम्ही कुठली पण सेवा करत असाल. आता स्वामीचरित्र सारामृत तर चालतं, घरातले ऐकतच नाही तर काय करू शकतो. आता गुरुचरित्राचे 2 अध्याय जर तुम्ही वाचणार असेल तरीही तुम्ही संपूर्ण मांसाहार तुम्ही तर खाणारच नाही आहे, पण घरच्यांना करून दिला तर चालतो का? अशा कमेंट्स येतातच. मग अशा वेळेस सांगेल की त्यांना करून द्या, पण तुम्ही करा. आज किती तारीख आहे बघा, आज 15 तारीख आहे. 15 तारखेनंतर किंवा अगदी आजपासून जेव्हा मनात येईल ना, तेव्हा उठा, वाचा, सुरुवात करा. आयुष्यात कोणाच्याही आयुष्यात सगळं चांगलं नाही आहे. सगळं आपण करत आलो आहे. जे काही भेटलं आहे आपल्याला लाईफमध्ये येडं, वाकडं, तिकडं, पण त्यांना सरळ करण्याचं काम आपण करत असतो आणि प्रत्येकजण प्रामाणिकपणे कष्ट करत असतो. पण त्याच्याबरोबर नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी सांगते ना, गुरुबळ, गुरूंची कृपा आपल्यावर असणं किती महत्त्वाचं आणि गुरुपौर्णिमा तर आपल्या फक्त गुरु आणि शिष्याचा दिवस आहे. काही मागायचं नाही आहे, काहीच नाही. फक्त त्यांच्यासाठी तो दिवस आहे आणि हा जो सेवेचा अट्टहास जो मांडला ना आपण, हा सुद्धा त्यांच्यासाठीच आहे. आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहे. आज मला खूप राग आला आहे स्वामींचा. मला जाऊन भांडायचंय, बोलायचंय की मीच का, मलाच का दुःख? पण जेव्हा दरबारात जातो, जेव्हा केंद्रात, मठात, मंदिरात जातो, मुजरा करतो आणि जेव्हा त्यांच्या फोटोकडे, मूर्तीकडे बघतो, तेव्हा खरंच काय मागावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कारण सगळं विसरून जातो आपण, की तुम्ही आहात म्हणून मी आहे. होतं आपल्या लाईफमध्ये एखादं वाईट घडलं की लगेच आपण देवाला दोष देऊन टाकतो. पण जेव्हा खरंच त्यांच्या दरबारात जातो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो ना, कुठलाच प्रश्न विचारू वाटत नाही, कुठले भांडू वाटत नाही, काहीच बोलू वाटत नाही. तेव्हा मग अशा वेळेस धन्यवाद पण म्हणू वाटत नाही, पण मग शांत वाटवं, की हां, तुम्ही आहात ना, तुम्ही सगळं बघताय, मग तुम्ही नक्की चांगलं करा. मी खरं सांगते, सेवेचा बँक बॅलन्स आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणतो ना, की बाई बघ, याचं खूप चांगलं झालं, कधी देवाचं काही करत नाही, पण अर्थात त्याचे कर्म चांगले असेल, त्याने कधी कोणाला दुखवलं नाही आहे, त्याने प्रत्येकाला काही ना काही स्वरूपात मदत केलेली आहे. तर अशा वेळेस तोच सेवेचा बँक बॅलन्स कामाला येतो आणि मला तरी वाटतं, की पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मला तरी माझ्या सेवेने श्रीमंत व्हायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने चोळप्पा महाराजांनी इतकी सेवा केली, की आज त्यांचे वंश आहे, की ते सगळं सांभाळत आहे. तर माझ्या 7 पिढ्या तर नाही होणार, पण माझे लेकरं-बाळं तरी सुखात राहील म्हणूनच मी सगळा हा सेवेचा अट्टहास असते आणि माझी पण तीच इच्छा असते, की तुम्ही पण करा, तुम्ही पण करा. मी 1% करत आहे, तर मला माहिती आहे, की तुम्ही 10% सेवा करतात. नक्कीच ती महाराज करून देतात, करता करवितात ते आहे आणि तुम्ही मी फक्त निमित्त मात्र. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.